हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनेल। आज मी माद्रासी कटोरी ब्लाउज काटिंग करून दाखवणार आहे। तर चला बघूया कशी काटिंग करायची असते। हे बघा मेजरमेंट आहे। हे मेजरमेंट वरून मी आज काटिंग करणार आहे। जो चेस्ट आहे म्हणजे छाती आहे ते 34 आहे आणि तिचे ब्लाउजची जी म्हणजे उंची आहे 13.5 आहे। बॅक जो पाठीमागचे जो गला खोली आहे ते 9 आहे आणि पुढचे जो गला खोली आहे ते 6.5 आहे आणि जो बाहीची लांबी आहे ते 6 आहे आणि तिचे मोरी पण 6 आहे। आर्म मुंडा खोली 16 आहे आणि बास्ट पॉइंट आहे 9.25 आणि फुल बास्ट आहे 36 आणि कमर तिला 30 आहे। मी अशी ड्रॉइंग करून घेतले, अशी तुम्हाला दाखवते। बघा ब्लाउजची उंची 13.5 आहे। तुम्ही 14.5 वर हिला ड्रॉ केले, अशी ड्रॉ करून घेतले। नंतर हिला अशी लाईन करून घेतले, अशी ड्रॉ करून घेतले। आता बघा हिजा गलाखाली आहे ते मुले इथून मी 5.5 इंच घेतले। शोल्डरला बघा 5.5 इंच घेतले। इथून बघा मुंडाखोलीला पण इथून 5.5 इंच घेतले आणि नंतर हे लाईन ड्रॉ करून घेतले। हे 34 छातीसाठी मी काटिंग करते। तर 34 छाती असले त्याला चौथा भाग करायचे। जेवढे छाती आहे त्याचा चौथा भाग करायचे। 34ला चौथा भाग केल्यानंतर 8.5 येते बघा आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिन घेतले। आता बघा कमरसाठी मी किती कमर 30 आहे, तिला चौथा भाग करायचे। चौथा भाग केल्यानंतर किती होते 7.5 आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिन घेतले आणि 1 इंच ये घेतले। पाठीमागचे जो टॅक्स असते ते घेतले आणि 1 इंच मी शिलाई मार्जिन घेतले। बघा टोटल इथे किती होते 10। इथे पण 10 आहे बघा, वरती पण 10, इथे पण 10। आता बघा इथून मी मुंडाखोलीचे आकार देण्यासाठी इथून मी 1 इंच घेतले। इथून बघा 1 इंच घेतले आणि नंतर तिला हळूहळू अशी थोडंसं अशी ड्राउन करून म्हणजे हिला आकार दिले। आता बघा मुंडाखोली 16 असते, त्याला कशी मेजरमेंट घेते अशी बघा। इथून टेपला अशी धरायचे आणि हळूहळू अशी म्हणजे हिला अशी इथून बघा हे। आता इथून बघा गलाची रुंदी किती घेतले, इथून 2 घेतले। पाठीमागे नारी असले तर इथून 2.5 इंच घेतले आणि नसले तर इथून 2 इंच घ्यायचे, नाहीतर शोल्डर पडणारे आहे तुमचे। आता इथून बघा मी गलाखाली 9 इंच घेतले आणि इथून 2.25 इंच घेतले। नंतर हे लाईन हिला जोडून घेतले आणि थोडंसं बाहेरून अशी मी शेप दिले तिला। इथून थोडंसं मी डाऊन करून घेतले, एवढं 2 शूट सारखा मी डाऊन करून घेतले इथे। आता पाठीमागचे जो टक्स असते इथून 4.5 इंच घेतले आणि वरती 5 इंच घेतले आणि इथून हाफ इंचची टक्स घेतले। टोटल 1 इंचची टक्स आहे। हे पूर्ण आता कापून घेते, तुम्हाला दाखवते। आता ही बघा ही बॅक साईडची मी अशी कापून घेतले। नंतर हिच्यावर अशी ठेवले आणि हिला अशी ड्रॉ करून घेतले, पूर्ण ड्रॉ करून घेणे अशी। नंतर हिला साईडला ठेवायचे आणि पुढे बघा 34 छातीसाठी 2 इंच एक्स्ट्रा घेतले। सगळं छातीची वेगळं इथून घ्यायला लागते। 34 छातीसाठी मी इथून 2 इंच घेतले। मुंडाखोलीचे आकार देते, ते पुढचे मुंडाखोलीची इथून बघा 5.5 इंच घेतले होते आणि हिला ड्रॉ करून घेते आणि इथून बघा बाहेरून इथून बघा अर्धा इंच दुरीवर हिला ड्रॉ करायचे अशी। नंतर हिला जोडून घ्यायचे, इथून जोडून घ्यायचे, ह्याचे पुढे नाही। आता गला बघा इथून 2 इंच घेतले होते। पुढचे गला बघा किती 6.5 आहे। पुढचे गला 6.5 आहे। इथून पण 2 इंच घेतले आणि हिला अशी जोडून घेते। आता बघा हिला अशी आकार देते। इथून
बघा 2.5 इंच घेतले मी, एवढं आले. नंतर हे लाईनला अशी जोडून घेते. हे कमरचे लाईन आहे. आता बघा हे जो लाईन आहे गळ्याचे ते हिला अशी जोडून घेते. अशी घेतले आणि इथून 1.5 इंच वर घेणे. इथून पण 1.5 इंच. नंतर हे लाईनला अशी जोडून घेणे. आता बघा जो बास्ट पॉइंट आहे तो 9.5 आहे. तो 9.5 असल्यावर हिला किती करायचे बघा. 9.5 असल्यावर हाफ इंच जास्त घेणे. तर 1.25 इंच वर ड्रॉ केले बघा. हाफ इंच जास्त घेतले. जेवढे बास्ट पॉइंट होते त्याच्यापेक्षा हाफ इंच जास्त घेतले. हिला अशी लाईन ड्रॉ करून घेते. आता बघा फुल बास्ट किती आहे. फुल बास्ट 36 आहे. 36 असले त्याला 10वा भाग करायचे. 10 भाग केल्यानंतर किती होते 3.6. तुम्हाला माहिती नसले तर फुल बास्ट किती आहे तुम्ही जेवढं छाती आहे तिला 10वा भाग करायचे आणि 1/2 इंच जास्त घ्यायचे. आणि माहिती असेल तर तिला जेवढं फुल बास्ट आहे तिला 10 वर डिवाइड करायचे. 10वा भाग केल्यानंतर किती होते 3.6 आहे. मी 3.6 वर हिला ड्रॉ करते. आणि हे लाईन अशी खाली घेते बघा. आता बघा इथे ती छातीला मी 1 इंच घेते. 1 इंच खाली घेते. अजून हे नाही, हे बघा इथून 1 इंच खाली घेतले आणि इथून बघा परत 1.5 इंच वरती तिला उठवते बघा. हे इथून 1.5 इंच घेतले आणि हे लाईन हिला जोडून घ्यायचे अशी. आणि हे लाईन अशी हिला जोडून घेणे. नंतर बघा 1.5 इंचीची टाक्स घेणे. आणि मोठे छाती असले तर इथून 1.25 इंच खाली घेणे. आणि ती छाती आहे त्यामुळे मी 1 इंच खाली घेतले. हे लाईन अशी जॉईंट करून घेणे. हे शिलाई मार्जिन देऊन टाकते. म्हणजे इथे घेणे अशी. आणि शोल्डर डाऊन पण करणे इथे थोडंसं. म्हणजे इथे बघा ते पाठीमागचे केले हिला पण थोडं शोल्डर डाऊन करायचे. हे आता पूर्ण झाले. हिला कापून घेते. हे बघा अशी कापायचे. हे बघा हिची झाले. ह्याला आता हिला अशी कापून घ्यायचे. आणि नंतर हिला बघा हिला अशी धरायचे. आणि जो जास्त आहे बघा एवढे जास्त आहे. हे बघा अशी धरले तर नंतर हिला अशी ड्रॉ करून घेणे. जेवढे जास्त आहे तिला अशी तिरपे अशी घेणे. हिला अशी कापून घेणे. हे बघा अशी. आणि ते खालचे बेल्ट असते तुम्हाला कापून दाखवते. आता बेल्ट बघा जेवढं कमर आहे त्याच्यापेक्षा मी हाफ इंच कमी घेते. थोडासा जास्त ठेवते. 10 वर इथून बघा 3.5 इंच घेणे आणि इथून 2.5 इंच घेणे. म्हणजे पावणे ते इथून 3.5 घेतले. इथून 3 इंच घेणे अशी. आणि मधली 2.5 इंच घेणे अशी.
थोडाफार डाऊन करून हिला शेप द्यायचे. हे बघा, हिला कापून घेते. हे बघा, हे जे बेल्ट आहे. आता स्लीव्स आहे, म्हणजे बाहीची लांबी किती आहे, बाहीची मेजरमेंट कशी घेणे हे दाखवते तुम्हाला. हे बघा, बाही 6 इंच तिचं लांब आहे बाहीची. आणि अस्तर नसेल तर 1.5 इंच जास्त घेणे शिलाईसाठी, आणि अस्तर असेल तर 1 इंच. तो अस्तर नसेल, मी 1.5 इंच जास्त घेतले, 7.5 इंच घेतले. बाहीची लंबी बघा 7.5 घेतले उंची. आणि हे बघा, हे पाठीमागचे मुंडा खोली आहे, तिच्यावरून हे माप मेजरमेंट घेते. इथं किती आहे बघा, 8 येते. 8 आले. 8 आणि 1 इंच जास्त घेणे. 9 वर हिला ड्रॉ करणार आहे. हिला अशी ड्रॉ करून घेणे. आणि इथून बघा 7.5 घेतले उंची. हिला पण उंची 7.5 इंच इथे पण, म्हणजे अशी बॉक्स सारखा तयार करणे, अशी जोडून. आता बघा, इथून किती डाऊन करणे. इथून बघा 3.5 इंच. 3.5 इंच वर मी डाऊन करते तिला. अशी तिरपे लाईन ड्रॉ करून घेणे. आणि शेप द्यायच्यासाठी इथून 8 इंच घेतले. नंतर बघा, हिला अशी शेप द्यायचे. आणि पुढचे पण अशी बघा, इथून शेप द्यायचे. आणि मोहरी 6 आहे आणि 1.5 इंच जास्त बघा, 6 आहे तो 1.5 इंच किंवा 1 इंच जास्त ठेवणे अशी. नंतर हिला अशी, हे मोहरी आहे, हिला कापून घेते. अशी कापून घेणे. हे बघा, पुढचे अशी थोडंसं शेप द्यायचे आकारात. हे झाले पूर्ण. तुम्हाला हे व्हिडिओ चांगले वाटले तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटले.